काय कार्यकर्ते तरी सोपे आहेत का माय बाबा? पिऊन आरती, गणपती सुद्धा टेन्शन मध्ये कशाला माळा बशिवले 10 दिवस. गणपतीला सुद्धा कर्म नाही आपल्यात म्हणे. बिड्या फुकून आरती कुठं असते का? टेजच्या खाली पत्त्या, ही गणेशोत्सव का? अरे काय सणन, काय त्याचे उत्सवन, काय त्याची पवित्रता आपण ठेवली. जरा आपलं बी थोडं आत्मचिंतन करणं हे गरजेचं आहे. विडाल काहीच धर्म राहिला तुम्हाला खरं सांगतो, इतके अस्ताव्यस्त आहे सध्या. का देव टेन्शन मध्ये जाणार नाही रे? देवाने निर्माण केलेलं आपण देवाची लेकरं किती सात्विक जगलं पाहिजे. देवाला सुद्धा टेन्शन येतं, काय मी जाती निर्माण केलं कशा वागायला लागले भाऊ. हाय का 10 मिनिटं टीव्ही बघा, तुम्हाला खरं सांगतो कर म्हणतंय का सांगा बरं. 10 मिनिटं काहीच चांगलं नाही. धाराधारी, वाडावडी, आपटापटी, उचला उचली, पळापळी, भुकाभुकी, थुकाथुकी, हे आला आणि ते गेला, हे वाकला, हे भुकला, हे थुकला, गेली गेली गेली, आली आली, राहिली राहिली, धरा धरा, वाडा वाडा. अरे काय धिंगाणा लावलाय. राजकीय लोकांनी तर निष्ठा पुरी मातीत घातली, कार्यकर्त्यांचा नुसता वाप. अरे कार्यकर्त्यांनी किती गुलाम हवं ह्याला बी जरा विचार करा. अरे किती चाकरी करायची एखाद्याची. अरे तुम्ही आई बापाला जे हरी घाला ना, मोठ्याचा बिल्ल राहून फिरायचं आपण. अरे आपल्याला काय स्वाभिमान आहे का नाही? टीव्हीला बघता कार्यकर्ते जरूर व्हा, पण गुलाम होऊ नका. घरधंद बघा जरा, आई बापाची सेवा करा, शेती भीती पिकवा जरा, पोरांच्या शाळा फिळा त्यांना शिकवा जरा, टपरे भिपरे टाकून व्यवसाय करायचं, कवर माग बोंबलत फिरायचंय. सगळा माल ती दाबी देतात. आपल्याला आहे का बीडीला पैसे राहिलेत का? कार्यकर्ते असावा पण तो गुलाम नसावा. विडल आणि आणखी एक वाक्य बोलतो, राजकीय लोकांनी तर मायबाप शब्दाची मर्यादाच ठेवली नाही. खरं सांगा, काय पूर्वी राजकारण तत्वाचं राजकारण होतं मायबाप. अच्छा, शब्दाला एक मर्यादा होती अण्णा, सीमा होती, लक्ष्मण रेषा, त्याच्या खाली माणसं येत नव्हती. काय बोलत येत राव. आणि सगळ्याच पक्षात आहेत बरं का. त्यांनी ती ठराविक माणसं भुकायसाठीच ठेवल्या. तर त्यांचं उठलं की नित्य नेमच आहे त्यो चला. अरे काय सगळे अस्ताव्यस्तता झाली मायबाप. आचार विचार जे समाजाची सेवा करतात त्यांच्यावर माणसं धावायला लागली. पोलीस बांधवांवर अरे रावी. अरे आयुष्य गेलं ना त्यांचा अभ्यास करता. एक अधिकारी होण्यासाठी आयुष्यभर घासावं लागते. त्या अधिकाऱ्याला विचारा त्यांनी किती रात्रभर अभ्यास केलाय, तेव्हा तो पोलीस खात्यात कोणत्या तरी पदाला गेलाय. आणि ज्याला काहीच कळत नाही तेव्हा त्याला धावतो त्याच्यावर. आपलं ज्ञान किती, पुढच्याला आपण बोलतो किती. अरे पोलीस खाते हे जनतेचे मित्र आहेत, समाज बांधव. रहितवांमध्ये जी सहनशीलता ती कुणातच नसन. ही माना अथवा न माना हे सत्य. सहन करण्याची परिसीमा वरचे एक म्हणणार, समाज एक म्हणणार, आणि कोणतीही परिस्थिती हँडल करून नेतात मायबाप. आणि ते आपलेच लेकर आहेत ना, आपले सर्वसामान्याचे लेकरच आहे मायबाप. त्याच्यामध्ये सांगण्याचा उद्देश प्रत्येकाची एक मर्यादा ठरलेली मायबाप. पण हे जगात हे अधर्म वाढलाय की सगळे अस्ताव्यस्त. देव सुद्धा टेन्शन मध्ये जातो. देवाला टेन्शनच आलं. रुक्मिणीने प्रश्न केला, का हो देवा जरा डोक्याला हात लावून. देव म्हणे तू ग बस, टेन्शन द्यायला बे तुम्हीच. परत काय झालं म्हणे ग बस म्हणे, जगू दे सुखाने. देवाने रुक्मिणीला झालं. रुक्मिणी म्हणले आता बाय मी प्रेमानं बोलते तरी माझ्यावर आता टेन्शन मध्ये असल्या माणूस बोलतो. आणि एक वाक्य सांगतो, पती पत्नीमध्ये एक विचार असावा. ज्ञानोबा सांगतात, न मोडता दोन्ही आकार घडिले एकचे शरीर, हे अर्धनारी नटेश्वर रूपी दिशे. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथ अंबिका, संत तेथे विवेका असणे की जी. शंभू तेथे अंबिका. तसा पती पत्नी मध्ये एक विचार असणं ही काळाची गरज. विडवल आणखी एक वाक्य पुढचं बोलतो, शेतकऱ्याचा 70% प्रपंच शेतकऱ्याची बायकोच हँडल करते. शेतकऱ्याच्या बायको इतकी सहनशीलता, खरं सांगतो इतकी सहन करण्याची क्षमता कुणामध्येच नाही मायबाप. फार सहन करतात, तेवढा शेतकरी सुद्धा सहन करू शकत नाही. कस काय? आतापर्यंत महाराष्ट्रात इतक्या पुरुष शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या, एका तरी महिला शेतकऱ्यांना आत्महत्या केली का? वाजवा टाळ्या जरा स्त्री शक्तीच्या नावानं. तुम्ही वाजवा, तुम्ही जरा कौतुक करा मावल्यांचं. एकतरी खरं सांगा, त्यांना दुःख नाही, त्यांना कष्टाचा सामना करावा लागत नाही, त्यांच्यावर संकट येत नाही, त्यांना प्रपंच नाही, त्यांच्या जबाबदारी नाही, पण कधीच ते टोकाचं पाऊल उचलणार, सहन करणार. आणि आणखी एक वाक्य बोलतो, उलट एखाद्या शेतकऱ्याच्या घरामध्ये जर तशी घटना घडली, एखाद्या मुलाचा बाप जर निघून गेला, तर ती माऊली कंबर कसवून संसार शेवटला नेण्यासाठी
त्या मुलाची आई होते आणि मुलाचा बाप सुद्धा होते आणि शेवटपर्यंत मुलांचा संसार कडला नेते. ही स्त्री शक्तीची ताकद आहे. त्यांच्या इतकी सहनशीलता कुणीच करू शकत नाही. विडल आणि शेतकऱ्याची बायको म्हणजे साक्षात लक्ष्मीच. तुम्ही म्हणता मग नोकरदाराची कोण आहे? ती सरस्वती. शेतकऱ्याची लक्ष्मी, नोकरदाराची सरस्वती. शेतकऱ्याची बायको साक्षात लक्ष्मीच माय. शेतकरी सकाळी 7ला दूध घालायला गेले हो, दुपारी 12 वाजता रानात येतो. पण 7 ते 12 मध्ये स्वतःचं आवरून, मुलांचं आवरून, सासू सासऱ्याचा आवरून डबा बांधून त्या रानात असते. 11 वाजता लक्ष्मी म्हणून तर म्हणतात पाय लक्ष्मीचे हाती आहेतच त्यांच्यात ताकद. एक विचार मात्र, शेतकऱ्याच्या नवरा बायकोची कधी भांडणं होत नाही. चुकून झाली नवऱ्याने ठोका टाकू त्या फुसफुस करते, रुसून जाते, दाहरा काढाय परत महागारी. शेजारी म्हणले 1.5 महिने येणार नव्हते, 1.5 तासात कसं काय म्हणे. त्यांचं ऐकून काय दुधाचं नुकसान करू का? मग मर कर काम. ही आतुरता, चिकाटी, जिद्द, मेहनत करण्याची तयारी फक्त आमच्या स्त्री शक्तीमध्ये आहे. म्हणून आपल्या शेतकऱ्यांच्या कडक टोप्या येतं, जरा त्यांचे सुद्धा कधीतरी आभार मानावे. पती पत्नीत एक विचार असावा, बोलणं चांगलं पाहिजे माणसाचं. मायबाप नवरा बायकोची भांडणं लागले, बोलता बोलता मालकाला म्हणाले काय काय म्हणून सांभाळू, घर सांभाळू, शेती सांभाळू, पोरा सांभाळू, पोरीला सांभाळू. काय का मालक म्हणला काही सांभाळू का, फक्त तोंड सांभाळ. सगळी भांडणं हितनच आहेत ना. मालकाचं डोकं दुखत होतं आणि मालकीन मालकाचं डोकं दाबीत होते. डोकं दाबता दाबता मालकीन मालकाला म्हणाले होय व, लग्न झाल्यापासून तुमचं डोकं दुखल्याच्या नंतर मी तुमचं डोकं दाबते. लग्नाच्या आधी तुमचं डोकं दुखल्या तुमचं डोकं कोण दाबायचं? हे म्हणलं लग्नाच्या आधी माझं डोकंच दुखत नव्हतं. तुला जसा हार घातला तशी डोकेदुखी वाढली म्हणला, नाही तर लय सुखानं जगत होतो. काय बोल नाही काय, जरा गोड बोला. शब्द एक सांगतो, शब्द जपून वापरा. शब्द हे शस्त्र आहे आणि शब्द हे शास्त्र आहे. तलवारीने पडलेला घाव बुजून येतो, शब्दाचा घाव बुजून येत नाही. महाभारत सुद्धा शब्दामुळे झाले. शब्दाला मर्यादा ठेवा काहीतरी, शब्द जपून वापरा. विडल देव म्हणले रुक्मिणीला, तुझा म्हणले मला टेन्शन आले, मला इथं कर्म नाही. रुक्मिणी म्हणली आता काय करावं, आपल्याला तर काहीच बोला ना. आणि एक वाक्य सांगतो, देव मनातलं काही बोला ना. रुक्मिणी म्हणली आपल्यापाशी ही बाबा काय बोलणार नाही, आपल्याला नामदेवरांना बोलावं लागेल. कारण लाडका भक्त आल्याशिवाय जीवलग माणसापाशीच माणूस मोकळा होतो बरं का. आणि माझी एक विनंती सगळ्यांना, जरा मोकळं व्हायला शिका, बोलायला शिका. इतकं दडपण आणि इतकं टेन्शन आणि इतक्या आत्महत्या वाढल्या तर माणसं बोलायलाच तयार नाहीत. व सगळं साचवून नुसतं जाम झाले. सध्या कलियुगामध्ये माणसाला जगण्यापेक्षा मरण चांगलं वाटू लागलं. रोज आत्महत्या होतात. हा कलीचा महिमा फार वाईट आहे. जरा मोकळं व्हायला शिका. एखादा तरी हक्काची जागा कमावं, एक तरी मित्र असा त्याच्यापाशी आपण चांगलं केलेलं, वाईट केलेलं मोकळ्या मनानं बोलता आलं पाहिजे. एक तरी जागा कमवा. एकच बरं का, लय नाही. हा तशा लय केल्या मग ती फुटल्या मग तर पटांगणच होत असते. एक हक्काचा माणूस पाहिजे तिथं, माणसाला मोकळ्या मनानं बोलता आलं पाहिजे. त्याच्यामुळे माणूस त्या बदल्यात आत्महत्या वगैरे होणार नाही, दडपण येणार नाही. माणसाला बोललं पाहिजे, मोकळं झालं पाहिजे. देव काय बोला ना. आणि मग नामदेवरायांना बोलून घेतलं. नामदेवराय विडल 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 विठ्ठल विडल नामदेवरा आले. पांडुरंगाचा नामदेवरांचा संवाद सुरू झाला आणि नामदेवरांपाशी देवानं बोलायला सुरुवात केली. देव नामदेवरापाशी आपलं मन मोकळं करतात, हक्काची जागा. आणि मग देव म्हणतात नामदेवरांना, नामा
पंढरपुरात करमनाच म्हणले जरा थोडासा रिलॅक्स मोडवर जा वाटतं, जरा थोडा आरामच करा. लेस दगदग झाली म्हणले, धावपळण टेन्शन पळापळण हे जग चालवायचं सोपं. मला विश्रांती भेटल असं एखादं ठिकाण सांगा. नामदेवरा म्हणजे तुम्हाला जर आराम करायचा असेल थाप मारा. नामा म्हणे देवा चला तया ठाया. 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 एक वाजता नामा म्हणे देवा चला तया ठाया. हे नामा म्हणे देवा चला तया ठाया. नामा म्हणे देवा चला ठाया. विश्रांती घ्यावया कल्पामारे. विश्रांती घ्यावया कल्पामारे. विश्रांती घ्यावया कल्पामारे. विश्रांती घ्यावया कल्पामारे. 84 शिताचा 84 वेळा. 84 शिताचा 84 वेळा. 84 वेळा. हे 84 वेळा. नामा म्हणे देवा चला. इथं पंढरपुरात थांबून नाही आराम होणार म्हणले, चला तया ठाया आणि तिथं निवांत आराम करा. विश्रांती घ्यावया कल्पवरी. गाव आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश. तुम्हाला आराम करायचा असेल तर आळंदीला जावं लागेल. आळंदी हे गाव हरीचं आहे का हरिदासाचं? आळंदी गाव कोणाचं आहे? हरीचं आहे का हरीच्या दासाचं आहे? हरिदासाचं आहे. मग हरीला सुद्धा विश्रांती घ्यायला हरिदासाकडे जावं लागतं, म्हणून तुकोबारा मागणी करतात हरिदासाची घरी मज उपजवा जन्म. पुन्हा 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 हरिदासाच्या घरी जन्म द्या. हरिदासाच्या घरी फक्त काय मग वंश परंपरेने जन्म मागितलं सगळ्याला कसं शक्य आहे? नाही. त्याचा दुसराही अर्थ असा आहे, हरिदासाच्या घरी जन्म द्या याचा अर्थ मला हरिदासाची संगत घडू द्या. फक्त वंश परंपरेनेच मला पाईक बनवा असंही काय नसतं बरं का. पैठण निवासी नाथ महाराज ऐका, हरिदासाच्या घरी नेमका कोणत्या अर्थानं हरिदासाचं घर मागितलं हे सांगतो, चित्त देऊन ऐका. हरिदासाच्या घरामध्ये नाथबाबांच्या घरी गावबा नावाचा एक सामान्य घरचा बालक येऊन राहिला. कारण ते नाथ महाराजांच्या घरी रोज पुरणपोळ्या होत होत्या आणि गिरिजामात्याने अशी पोळी बनवत होते. आई साहेब इकडं थोडं कमी ठेवा. गिरिजामात्याने केलेली पोळी अशी गुळवणीत टाकली तर पोळी जाग्या विगरायची. ओरिजिनल पोळी त्याला म्हणायचं असं गुळवणीत टाकलं की त्याने समर्पण केलं पाहिजे. नाही तर आताच्या पोळ्या आमचा एक मित्र की गावात जेव्हा गेलं त्याचा अंगठा तुटला पण चपाती तुटली ना. काय लबरची का काय लय जड असतात म्हणे काय काय स्वयंपाकाला. एकाच माईक बंद करून हे करा. एकाच कुकरमध्ये भाताचे 3 प्रकार करतात. खाली जळकेवाडी, मध्ये करपेवाडी, वर कोरडेवाडी. नेमका कोणचा भात खावा बुवा? स्वयंपाक करणं कुणाचं काम नाही, त्याला अन्नपूर्णा मातेची कृपा लागती. काय काय माता मावल्या बघा काहीच करत नाही. पाण्यात तेल मीठ टाकते तर शेंगदाण्याचं कूट टाकलं की आमटी तयार. आमटी बी अशी होती की माणूस चुरू चुरू हाणतय. आणि काय काय जॅम झाले मसाला टाकू टाकू तरुई भाजी शिल्लकच राहते का? अन्नपूर्णा. स्वयंपाक करणं हे सुद्धा पाककला आहे, ती बी कोणाचंही काम नाही. आणि नवीन मुलींचा आता स्वयंपाकाचा विषय संपल्यातच जमाय. पुरींना स्वयंपाकच येत नाही, ते शिक्षणासाठी बाहेर. सुट्टीला आईचा लाड मारण्याचा. लग्न झाल्यावर काय नाही, सासू जाळंधूर संगच. एका पोरीचं झालं लग्न, सासूबाईला सुनबाई करा पुरणपोळ्या. हे म्हणजे चपात्या जमत नाही, पोळ्या कशा करायच्या. त्याने युट्यूबला गुरु मानला, युट्यूबवरच टाकलं पोळ्या कशा करायच्या. सगळीच लिस्ट आली. निम्मा स्वयंपाक तयार झाला, मोबाईल हिशोब झाला. तिला आमटीला मिरच्या किती टाका ह्याचाच मेळ लागा ना. पण म्हणले आमटी झणझणीत पाहिजे, कमीत कमी 15 तरी मिरच्या पाहिजे. माणसा गणी 15. अरे मारी ती का काय माणसं. 5 माणसाला 75 मिरच्या वाटल्या. नुसती मिरच्याचीच आमटी केली. म्हातारी किचन खोलीत आली, त्याने भाजीचा कलर बघितला. म्हातारीने कलरवरच क्वालिटी लागली. म्हातारी म्हणली मला भूकच नाही, मला नाही जेवायचं. तुमचं तुम्ही बघून घ्या. माझी एकादशी म्हणली पंचमीला. तुमचं तुम्ही बघून बघा.
पण तिचा नवरा नुसता उड्याच हाणायचा, बायकोनं भाजी केली, बायकोनं भाजी केली. म्हातारी म्हणली मरची नको खाऊ, लय तिखट आहे. हे म्हणला माझ्या बायकोचं तुला कौतुकच नाही, मी खाणार. आई म्हणली मग तू जाणार. पहिलाच घास खाल्ला आणि त्याच्या कानातनं धुरण डोळ्यातून गळा 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 पाणी. त्याची बायको जवळ आले म्हणले होय व भाजीत काही कमी जास्त तर नाही झालं. हो म्हणला नाही नाही नाही, भाजी जगातच एक नंबर. मग डोळ्यात कसं काय पाणी आलं ते म्हणले आनंद अश्रू आनंद अश्रू. मग देऊ का अजून थोडी भाजी, नको म्हणला, हेवचा आनंद बळच पचिवलाय मरण म्हणला. काय स्वयंपाकन काय तरा. त्याच्यामुळं स्वयंपाकात बी आपल्या मुलीला जरा परफेक्ट बनवा. आयांनी अगोदर नुसते म्हणतात आम्हाला कलेक्टर जावाय पाहिजे, सरकारी नोकरीवाला पाहिजे. उपाशी मारायचा आहे का? आधी आपलं लेकरू परिपूर्ण बनवा, मग पुढच्याकडून अपेक्षा करा. गिरजा मात्यानेच काय स्वयंपाक अशा पोळ्या, त्या पोळ्या खाण्यासाठी गावभर रोज तिथं हरिदासाच्या घरी. पण नाथ महाराजांचा जो मुलगा होता हरी पंडित, आता तो बी हरिदासाच्या घरीच आहे बरं का. नीट ऐका, फरक सांगतो. हरी पंडित बी नाथ महाराजांचा मुलगा, तोही हरिदासाच्या घरीच आहे. आणि गावबा हा पोळ्या खाण्यासाठी आलेला, तो बी हरिदासाच्या घरीच आहे. हरिदासाच्या घरी म्हणजे फक्त वंश परंपरेने नको, ज्ञान परंपरा, त्यांच्या विचाराची परंपरा, त्यांच्या संगतीची परंपरा. या अर्थानं म्हणले हरिदासाचे घरी म्हणजे त्यांची संगत मला मिळावी. आता नाथ महाराजांचा मुलगा हरी पंडित 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण त्याच्या उलटी पाठ होती. त्याच्यामुळे तो जे हरीच कोणाला घालीत नव्हता. हा तोही चित्र माणूस होता. आणि मी एक सांग का, ज्ञान किती ह्याला किंमत नाही, तुम्ही नम्र किती आहात ह्याला किंमत आहे. हा वाकायला शिका. मग लोक म्हणते शिकला तेव टिकला, हा वाकला तेवच टिकला. हे 2 हात लोकांना असे उगारून तुम्ही जग जिंकू शकत नाही. पण 2 हात जर एकमेकावर आणले, जे हारी घातला तर हजारो लोकांच्या हृदयावर तुम्ही राज्य करू शकता. त्याच्यामुळे असं करण्यापेक्षा असं करा. नम्र झाला भूता तेने कोंडिले. म्हणून तर आमचे तुकोबऱ्या म्हणतात लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा. मुंगी साखर रे तारवा, टाळी टाळी टाळी. साखर रे तारवा, लहानपण दे गा देवा, मुंगी साखर रे तारवा, आई राव मुंगी साखर रे तारवा, मुंगी साखर रे तारवा. ओ ओ आई राव लहानपण दे गा देवा, मुंगे साखरेचा रवा. मुंगे होऊन साखर खायची. नम्रता फार. महापुरे झाडे जातीन ते तेला वाळे वाचते. ज्याला इलेक्शन मध्ये निवडून यायचे त्याची कामं थोडी कमी असली तरी चालते, आणि फक्त नम्रता महत्वाची. जे हरे जे हरे लोकांना तीच पाहिजे सध्या. कामाचा निवडून येण्याचा काही संबंध राहिला नाही. उलट जास्त कामं केल्या लवकर पडत आहे सध्या. काम मापात चालून द्यायची, फक्त नम्रतेची जोड. लोक म्हणतात भारी माणूस. लोकाला फक्त आता काय मला मोठं म्हणा, समाजी चित्र झालाय सध्या. त्यामुळे वाकायला शिका. आणि मुंगी होऊन 2-4 मुंग्या एकत्र बसल्या, आणि एक मुंगी म्हणणे मला दिल्लीला जायचंय. मुंगी दिल्ली. दुसऱ्या मुंगीने खनकुन कानाखाली टाकली. गे बस म्हणले, आतरून बघून पाय पसर. आपलं बजेट किती, आपण बोलतो किती. उचलले जीव लावले टाळेला. झपको काय म्हणले, जाईन का मुंगी दिल्लीला? नाही. पण तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली, दुधड दुधड मधून एखादा जर दिल्लीला गेला आणि त्याच्या खिशाचा नॉनस्टॉप त्यांनी दिल्ली गाठली, तिकीट नाही, बुकिंग नाही, चेकिंग नाही, पासपोर्ट नाही, नॉनस्टॉप दिल्ली, तिथे गेल्या त्या मुंगीने दुधड मधल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला. येडीओ नाही, डायरेक्ट व्हिडिओ घे म्हणली. पुरावा आली का नाही दिल्ली. चांदणी चौक, लाल किल्ला, संसद भवन. आणि मग दुधड मधली मुंगी म्हणली होय ग तू दिल्लीला कस काय गेली ग? मग दिल्लीतली मुंगी म्हणली दिल्लीला यायला 2 गोष्टी गरजेच्या. पहिली गोष्ट मी लहान झाले, दुसरी गोष्ट हात मोठ्याचा धरला. हा कळतंय बघा. आणखी जरा फोडून सांगतो, ज्याला परमार्थात मोठं व्हायचे त्याने विकार सोडा. म्हणजे लहान व्हा, ज्ञानोबा रूपी मोठ्याचा हात धरा. मोक्ष रूपी दिल्ली तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार.
त्याच्यामुळे वाकायला शिका. तुका म्हणे जानन व्हावी लहानावनी लहान हरिपंडित वाकनाच. नाथ महाराजांचा हरिदासाच्या घरीच आहे ना, पण अंतकरणातून नाही. ज्ञानाचा गर्व झाला. आणि नाथबाबांना एक दिवशी मला, नाथबाबा राहिलेला रामायण कोण लिहिन? हरिपंडिताला असं वाटायचं माझ्याशिवाय कोण राहिलेला रामायण पूर्ण करीन. नाथबाबा म्हणले काळजी करू नको, राहिलेला रामायण माझा गावबा लिहिन. गावबा? हा म्हणले तेव तर बोहळा आहे. असू दे बोहळा. बोहळा असाव पण गाबोळा नसाव. बोहळा चालन पण गाबोळा नको. गाबोळा म्हणजे अर्धा पिकलेला अर्धा कच्चा. सगळ्यात भयानक क्वालिटी. अर्धवट ज्ञान. निवळ मूर्ख परवडला किंवा अति विद्वान परवडला. कारण मूर्खाला भांडणं करायचं कळत नाही आणि विद्वान माणसं भांडणाच्या भानगडीत पडत नाही. भांडणाचा नाद कोणाला ज्याडात थोडं कळतं ते जास्त येड्यावानी करतं. महिला मंडळ, हांडा डोक्यावर पूर्ण रिकामा ठेवा तरी त्रास नाही, हांडा पूर्ण डोक्यावर भरलेला ठेवा तरी त्रास नाही, पण अर्धा हांडा भरलेला का डोक्यावर ठेवला मन का गेलाच. अर्धवट ज्ञान. तसं बोहळा असन पण गाबोळा नको. म्हणले गावबा बोहळा असू दे बोळा. देव हा बोहळ्यालाच भेटत असतो. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाची. हरिपद प्राप्ती, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाची. हरिपद प्राप्ती भोळे भाविकाचे. टाळी 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 टाळ टाळ. प्राप्ती भोळे भाविकाचे. हरिपद प्राप्ती, हरिपद प्राप्ती, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाची. हरिपद प्राप्ती, हरिपद प्राप्ती, हरिपद प्राप्ती. अभिमानियाचे गर्भवास, अभिमानियाचे गर्भवास, अभिमानियाचे गर्भवास. हरिमुखी गाता हर परिचिता. अभिमानियाचे गर्भवास, अभिमानियाचे गर्भवास, अभिमानियाचे गर्भवास. हरिमुखी गाता हर परिचिता. हरिमुखी गाता हर परिचिता. हर परिचिता. हर परिचिता. बसणारी म्हणताने का धावत येते बा एकमेकाच्या अंगावर. धावणं नाही, ह्याला लय घासावी लागती. एवढं सोपं नाही गायन वादन. जिंदगी गेली काय कायचा सहा लागा नाही सहा. गुरुदी सुद्धा काय काय शिष्यांना कटाळल्यात. तुझ्या नादाने माझं विसरलं पण तू नाही शिकला बाळा. तो पकवाजाची शाई पाडली, पिठेचा भाता फोडला, टाळात बोट गहून घेतली, येण्याच्या खोट्या उपासले. तू फक्त एकाच लायकीचा वदनी कवळ घेता नाम गॅस्त्री तरी बस की बात नाही. व निकलो चलो. बऱ्याच गुरुजींनी शिष्य काढून दिले. हे एवढं सोपं नाही. आज गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे सुद्धा वजनदाराचे. टाव करूनच आहे. काय चालले रे यांचं नेमकं? काहीच चाललं नाही. लय सोपं चालले. देव भोळ्याला भेटत असतो. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी अभिमानी अशी गर्व. गावा भोळ्या असू दे भोळा. पण नाथ महाराजांसारख्या हरिदासाच्या विचाराची संगत गावबाला घडली. नम्र राहिला. सेवावृत्ती अंतकरणात होती. त्या नाथबाबाने गावबाला आलिंगन दिलं तर गावबानं रामायणाचं उत्तरकांड लिहिलं. आजपर्यंत शास्त्रकारांना कळालं नाही नाथ महाराजांचं रामायण कुठं संपलंय आणि गावबाचं कुठं सुरू झाले हे कळतच नाही. नाथ महाराजांना इतकीच पॉवरफुल भाषा त्याच्या वाणीमध्ये निर्माण झाली का हरिदासाच्या घरी हरिदासाच्या विचाराची संगत त्या गावबाला घडली. आणि हे हरिदासाच्या संगतीचा फायदा म्हणून तुकोबरे म्हणतात द्यायचा असेल तर हेच द्या. मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा, काही मागा, मनसी 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 काही मागा. पांडू
मनसी काही मागा 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 मनसे काही मागा मनसे काही मागा मनसे काही मागा मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. तुम्ही मागा म्हणताय ना, हेच द्या. काय हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी. 2 चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे सांगितलेला आहे. राहिलेल्या चरणाचा भावार्थ उर्वरित वेळेमध्ये पाहू. सर्वांनी प्रेमानं भजन करायचं आहे. हार घालण्यासाठी संयोजक मंडळी पुढे या. आज या कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती आहे, समाजकारणातील राजकारणातील सर्व दिग्गज मंडळी, विलास बाप्पा अवताडे साहेब, भाऊसाहेबजी जगताप, सुरेंद्र दादा साळुंके, कैलासभाऊ उकिरडे आणि श्रीमंत उकिरडे, हे सर्व दिग्गज मंडळी आज या ठिकाणी आपल्या सप्त्याला भेट देण्यासाठी आलेले आहेत. सर्व गावकऱ्यांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. विडोबा रकुमाई विठोबा रकुमाई